नमस्कार सर्वांना आपल्या व्हिडिओमध्ये. नवरात्र चालू आहे. नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना. आई देवी सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. तर आपण इथं आज बघणार आहोत कडकणी. तर मी इथे बघा 2 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी रवा, एक 2 चमचे असं गव्हाचं पीठ, 1 चमचा बेसन आणि 1 वाटी साखर. साखर तुम्ही बारीक करून पण घेऊ शकता किंवा मिक्सरला लावून बारीक करून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे ती अ, अ, प्रकारे जाडी घेऊन पण त्याच्यामध्ये पाणी ठेवून ती मेल्ट करून पण तुम्ही ती तशी वापरू शकता. मी तसंच करून घेतलेलं आहे आणि ती गाळून घेतलेलं आहे. आणि 2 चमचे जे कडकडीत तेल आपण मोहन ते पिठामध्ये मिक्स करून अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं ते पीठ भिजवून दिल्याच्यानंतर छान असे छोटे-छोटे गोळे करून ते लाटून घ्यायचे आहेत. लाटून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित तेल गरम झालं की मग ते मंद आचेवर मीडियम फ्लेमवरती ते तुम्ही तळून घेऊ शकता. तळताना ते जास्त फुगून नका देऊ. कडकणी कशी नंतर नरम पडण्याची शक्यता असते. पण ह्या प्रमाणात जर केला तर कडकणी नाही नरम पडणार. मध्ये मी असे-असे चीर पाडून घेतले जेणेकरून ते बांधायला पण बरे पडतात. तर अशा प्रकारे खूप सुंदर कडकणी होते आणि झटकीपट होते. अगदी 5 मिनिटात बनवून होते. जास्त वेळ लागत नाही. ह्या प्रमाणात नक्की कडकणी तुम्ही करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा मी इथं दाखवते कडकणी कशी सुंदर झाली, खुसखुशीत झाली आणि जास्त तेल पण कडकणीला लागत नाही. बघा ह्या प्रमाणात नक्की कडकणी या प्रमाणाने नक्की कडकणी करून बघा. चला तर मग भेटूयात पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना. बाय.